उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणची वाट धरलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांनाही पर्यटकांची पसंती मिळते। रत्नागिरी, गुहागर, दापोली या तालुक्यातील पर्यटन स्थळांबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणी ही पर्यटकांची गर्दी होती। कलाकार दिगंबर नाईकही या समुद्र किनाऱ्यावर आनंद घेताना दिसून येत आहेत। दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या आपण दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरती आहोत। आपण ही दृश्य बघतोय। या ठिकाणी या मुरुड ब्रिजवरती आपल्याला पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। खरं तर हा हंगाम आहे, हा सुट्टीचा हंगाम आहे, त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दापोलीच्या मुरुड समुद्र किनारे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जे जलक्रीडा आहेत याचा सुद्धा आनंद घेताना काही पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सुट्टीच्या हंगामामध्ये कोकणातले जे समुद्र किनारे आहेत, दापोली असेल, रत्नागिरी असेल, गुहागर असेल किंवा तळकोकण असेल, या ठिकाणचे समुद्र किनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज या दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावरती मराठी अभिनेते दिगंबर नाईक या ठिकाणी दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरती आहेत। सर, काय सांगाल, कसा प्रवास झाला आपला? नाही, प्रवास चांगला झाला, कारण कसं मी कोकणातला असल्यामुळे माका कायम कोकणात येताना मजा येतात। आणि आता ह्या भरलेली सगळी बीच असतात। आमच्या कोकणचं निसर्ग सौंदर्य आहे इतक्या सुंदर आहे की गोव्यापेक्षा लोक कोकणात जास्त पसंती देऊ लागलेत। आणि त्यातल्या त्यात दापोली हरणे बीच असतात किंवा ह्या मुरुड बीच असतात, आमच्या अलिबाग असतात, ह्या आमच्या कोकणामध्ये पर्यटकांची किती गर्दी होता ही तुमका दिसली। ह्या सगळा कोकणच्या निसर्ग सौंदर्यामुळे हयचो ह्यो गरमीचो उन्हाळो लोकांका असं झालो काय, लोक हे समुद्रात उडी मारून जातात। खूप मजा वाटता। पूर्वी कसं की डॉट आता अमुक एक वेळेला निघालो की अर्ध्या तासात पोहोचलो असं असायचं। पण आता कसं आहे की आता समजा मला डिझेल भरायचं तर मला त्याच्यासाठी 2 तास आधी निघायला लागतं, मग तिकडे लाईन मध्ये उभं राहायचं, मग डिझेल भरायचं आणि मग प्रवास पुढे जायचं, असं आहे। आपण जर बघितलं तर दापोलीचा मुरुड समुद्र किनारा आज पर्यटकाने हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातच या समुद्र किनाऱ्यांचे आनंद लुटताना बच्चे कंपनी असेल तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आनंद लुटताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।